औरंगजेब शिवाजी महाराजांना शिवा म्हणून संबोधायचा हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तोच औरंगजेब संभाजी महाराजांना नेहमी जहागीरदार म्हणून संबोधायचा हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? हाच औरंगजेब जेव्हा कोरेगावात 1,00,000चं सैन्य घेऊन तंबू ठोकून बसलेला, तेव्हा अवघ्या 2,000 घोडस्वारांचं सैन्य घेऊन संताजी घोरपडे रातोरात जाऊन त्या तंबूचा कळस कापून पन्हाळगडावर घेऊन आले होते, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आज संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुमच्याकडे 50 मिनिट असतील, तर ते 50 मिनिट केतनपुरी यांनी सादर केलेल्या भैरवाचा भंडारा, दख्खनची स्वारी हा शो यूट्यूबवर आपल्यासाठी मोफत उपलब्ध आहे. 4थीच्या पाठ्यपुस्तकापलीकडचा मराठ्यांचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तो इतिहासाचा पेटारा उघडायचा असेल, तर हा व्हिडिओ यूट्यूबवर नक्की बघा. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 18 वर्ष या महाराष्ट्रात संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधवराव, नेमाजी शिंदे, हनुमंतराव निंबाळकर अशा कित्येकांनी कसा महाराष्ट्र धर्म जपला हे जर जाणून घ्यायचं असेल, तर हा शो नक्की बघा. राजाराम महाराजांनी आत्ताचा तमिळनाडू आणि तेव्हाचा कर्नाटक हा आपला बालेकिल्ला का आणि कसा बनवला? औरंगजेबाने मुकरब खानासाठी सेबॅस्टियन नावाचा एक इंग्लिश डॉक्टर कसा कोल्हापुराला पाठवला? राजाराम महाराजांनी वतनदारी का चालू केली? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी इतिहासाचा हा पिटारा उघडा. मी स्वतः केतनदादाचा हा लाईव्ह शो पाहून आलो आहे. विषय होता रंग दे बसंती. शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव हे स्वातंत्र्यवीर सिनेमा पलीकडे काय होते? हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल, तर नक्कीच केतनपुरी यांच्या भैरवाचा भंडारा या लाईव्ह शोला तिकीट काढून उपस्थित राहा. त्यांचे काही फेमस व महाराष्ट्राशी संबंधित, आपल्या मातीशी संबंधित शो आहेत, जसं आग्रा ते राजगड, स्वारी दख्खनची पार्ट 1, पार्ट 2. तर नक्कीच पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही असाल, तर या शोला नक्कीच उपस्थित राहा.